नमस्कार मित्रांनो, आप्पी आमची कलेक्टर 5 ऑगस्ट भागामध्ये बापू येतात आणि म्हणतात, चला चला आवरलं का? सगळेच तयार असतात. अमोल म्हणतो, बापू आम्ही कधीपासून तयार आहे. बापू म्हणतात, अरे माझ्या लक्षातच नाही आलं. कदम म्हणतात, बापू आजगावला जायचं ना? अमोलने आज सकाळी सगळ्यांना उठवलंय. कौतुकाने सगळे हसायला लागतात. अमोल म्हणतो, मामा अरे चल ना. दीपे म्हणतो, भांजे मला यायचं होतं पण माझं ना आज प्रोजेक्ट आहे आणि माझं कामच नाही झालं, त्यामुळे तुम्ही जाऊन या. अमोल म्हणतो, काय रे मामा? मोना म्हणते, तुम्ही नाही जाणार तर मी कशाला जाऊ? दीपे म्हणतो, मोना अगं तू जाऊन ये ना. मोना बोलते, नको मला नाही जायचं. बापू म्हणतात, मोना आपलं घर आहे तिथं. मोना म्हणते, स्वतःचं थोडी होतं, भाड्याचं घर होतं. आपी म्हणते, मोना अगं असं काय बोलते? घर जरी भाड्याचं असलं ना तरी आठवणी आपल्या हक्काच्या आहेत. कदम म्हणतात, आपे लाख मोलाचं बोललीस. बापू म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, मोना आणि दिप्या राहतील, चला आपण निघूया. रुपाली साफसफाई करत असते तेवढे तारे जाते आणि म्हणते, जाऊबाई काय झालं, तुम्ही इकडे का आलात? रुपाली म्हणते, मोना काय सांगू तुला, अगं ते सगळेच एकत्र आले. भाऊजींसाठी आम्ही सरकाराला सोडलं पण मामंजीने त्यांना घरात घेतलं आणि हे सगळं ना ते अमोलमुळे झालं. पण मोना तू काळजी करू नको, माझ्याकडं प्लॅन आहे. मोना म्हणते, जाऊबाई आणि हात जोडू म्हणते, तुम्ही राहू द्या. तुमचे ना सगळे डाव फेल गेले आणि अर्जुन माझ्यापासून लांब गेला. बोट करून म्हणते, जाऊबाई आता तुम्हाला काही करायची गरज नाही. तेवढे स्वप्नील येतो आणि म्हणतो, काय चाललं ह्या ठिकाणी? रुपाली म्हणते, काही नाही, आर्या मला भेटायला आली. स्वप्नील म्हणतो, हां ते दिसतंय, पण आर्या मी तुला एक सल्ला देईल. आर्या म्हणते, बोला ना सर. तो म्हणतो, अर्जुन आणि अपर्णाला वेगळं करण्यापेक्षा अर्जुनला तुझ्यासोबत राहायचं की नाही हे आधी विचार. रुपाली म्हणते, आओ. स्वप्नील म्हणतो, रुपाली तू शांत बस आणि आर्या तू आणि अर्जुन समोरासमोर बसा आणि बोलून घ्या. मला नाही वाटत अपर्णा आणि तो आता वेगळे होतील. आर्या म्हणते, ठीक आहे सर. रुपालीला खुणवते आणि निघून जाते. स्वप्नील म्हणतो, रुपाली तू या अपर्णा आणि अर्जुनला वेगळं करतेस ना ते आता सोडून दे. रुपाली मान हलवते. स्वप्नील निघून जातो. ती म्हणते, आर्या तुला नाही माहिती आता माझा पुढचा डाव काय आहे, कुणी विचारही करू शकत नाही. आता अपर्णाचं काय होणार? सगळे गावाकडे पोचतात. यशा बापू पळतच येतो. त्याच्या मागे काही गावकरी पण येतात. तो पटकन अमोलला घेतो आणि म्हणतो, अर्जुन आप्पे मला तुम्हाला एकत्र बघून लय आनंद झाला. मला माहीतच होतं तुम्ही पुन्हा एकत्र येणार, कायम असेच राहा. एक बाई म्हणते, आप्पे कशी आहेस ग? आम्हाला तुझी लई आठवण येते. आम्हाला वाटत होतं तुम्ही वेगळे झालात, पण तुम्हाला एकत्र बघून आम्हाला पण लई आनंद झाला. आता अमोलमुळे सगळ्यांचीच गंमत चालू होते आणि सगळेच मंदिरात जातात. आप्पी आणि अर्जुनच्या सगळ्या आठवणी जागी होतात. आप्पी त्याच्यासाठी डबा आणायची आणि प्रत्येक संकटात अर्जुन तिची साथ द्यायचा. तेवढ्यात अमोल येतो आणि म्हणतो, बाबा काय झालं रे, कसला विचार करतो? अर्जुन म्हणतो, अरे तुझ्या माच्या आणि माझ्या आठवणी. तुझी मा इथं अभ्यास करायची. आप्पी म्हणते, आणि शेणशा बनून तुझा बाबा मला भेटायला यायचा. मणी मात्र आप्पीच्या घरी पोचते, पण जाताना मात्र पोरांची खोडी करते आणि सुई टोचून बॉलची हवा काढते. आप्पीच्या बंगल्यात जाते आणि मोठ्याने आवाज देते, कुणी हाय का, कुणी हाय का? मोना वरून म्हणते, काय हो आजी? मणी म्हणते, खाली ये ना. आता वाकलेली मणी एकदम सरळ होते आणि म्हणते, ही आहे मणी आणि भल्या भल्याला पाजिम पाणी. काय गाप्पे माझ्या पोराला येड्याच्या इस्पितळात टाकलं आणि तुला काय वाटलं तू सुखाने राहणार आहे? आता बघ मी तुझ्या पोराचे काय हाल करते. इकडे सगळेजण आप्पीच्या घरी जातात. बापू तर घराकडं पळतच जातात. आप्पी आणि अर्जुन बाहेरून बघत असतात. आप्पी म्हणते, अर्जुन सगळ्या आठवणी जाग्या झाल्या रे. तिला आठवतं ती बापूंच्या रिक्षामध्ये अभ्यास करताना, धुतानी आणि दीप्याला बोललेली, अरे मी तुझा व्हिडिओ काढते ना. अर्जुन म्हणतो, खरंच ग आप्पे लय आठवणी येत. खरं सांगू का, लय भारी वाटलं इथे आल्यावर. तेवढ्यात अमोल येतो आणि म्हणतो, बाबा इथं का थांबलात? आता आप्पी सांगते, अमोल तिथे राणी उभी असायची आणि त्यात बसून मी अभ्यास करायचे बरं का, आणि तुझा बाबा मला भेटायला यायचा. अमोल म्हणतो, बाबा तू काय सारखं माच्याच मागं फिरत होता का? आता मात्र दोघं पण हसायला लागतात. तेवढ्यात घराची मालकीण येते. तिच्याबरोबर अजून दोघं असतात. ते आप्पे तुम्हाला एकत्र बघून लय आनंद झाला. आणि अगं इथं का उभा आहे, तुझंच घर आहे, चल ना.
आणि एक सांगू का आप्पे, दोघंजणं कायम एकत्र राहा. तेवढ्यात कदम येतात आणि म्हणतात आरजा त्या लाख मुलाचं बोलल्या. आता सगळेजणं आप्पीच्या घरी जातात. पण पुढे काय संकट येणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.